नमस्कार शेतकरी मित्रांनो, टेक मराठी ओंकार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, पुढील 5 दिवसात या भागांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता, तर आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। आजपासून पुढील 5 दिवस म्हणजेच मंगळवारी 10 तारखेपर्यंत जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळलेले वातावरण राहून तुरळक ठिकाणी आधीच किरकोळ गारगडेसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आयएमडीने दिलेली आहे। विशेषतः खान्देश व लगतच्या नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। 9 तारखेला ही पावसाची शक्यता अधिक आपल्याला जाणवायला दिसू शकते। मित्रांनो, तर या एक दिवशी केवळ 9 तारखेला पश्चिम मध्य प्रदेश उपविभागाबरोबरच महाराष्ट्रातील लगतच्या खानदेशातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर तालुक्यातील तुरळक भागात झालीच तर तुरळक ठिकाणी किरकोळ गारपिटीची शक्यताही नाकारता येणार नाही। तर काही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला गारपिटीची शक्यता पाहायला मिळणार आहे, पण तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। ढगाळ व पावसाळी वातावरण ओसरल्यानंतर म्हणजेच गुरुवारी दिनांक 11 जानेवारी अमावस्येपासून उत्तर भारतातील उत्तर ते ईशान्य दिशांकडून थंड कोरडे वारे घुसण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीची शक्यता जाणवणार आहे। 6 ते 10 जानेवारी पर्यंतच्या 5 दिवसात महाराष्ट्रात मात्र पहाटेचे किमान तापमान हे 16 डिग्री सेल्सिअस पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।